पॅन मीडिया सोल्युशनच्या रूपानं आपले काही तरुण मित्र विशेषतः ज्यांनी पत्रकारितेचं आणि विशेषतः मास कम्युनिकेशनचं ज्यांनी अधिकृतपणे शिक्षण घेतलं आहे आणि काहीतरी नवं करण्याची इच्छा आहे, अशा सगळ्या मित्रांनी ॲटपोस्ट मराठी नावाचं हे नवीन यूट्यूब चॅनल ते सुरू करत आहेत, एक प्लॅटफॉर्म सुरू करत आहेत. त्याचे वेगवेगळे फॉर्म्स असतील नंतर तरीसुद्धा, परंतु एक या निमित्तानं तरुण पत्रकार अगदी वेगळ्या पद्धतीनं या क्षेत्रामध्ये येत आहेत. त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा. विशेषतः नागपूरसारख्या मध्यवर्ती ठिकाणी, जी केवळ महाराष्ट्राची उपराजधानी नाही तर त्याचबरोबर देशाचं मध्यवर्ती ठिकाण आहे. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं धम्मचक्र प्रवर्तन या दोन गोष्टींमुळं ही संघभूमी आणि दीक्षाभूमी म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या शहराला विशेष महत्त्व आहे, अशा ठिकाणावरून हे प्रयत्न होत असल्यामुळं विशेष आनंद आहे. मनापासून शुभेच्छा. आणि सगळ्यांना विनंती आहे की ॲटपोस्ट मराठी तुम्ही केवळ पाहूच नका, तर त्याचबरोबर त्याच्यात काही कमी अधिक असेल, हे जे नवे प्रयत्न तरुण मित्र करत आहेत तर त्यांच्या प्रयत्नांमध्ये थोडं काही कमी असेल तर ते पण सांगा, आणि त्यांनी चांगलं काम केलं तर त्यांचं मनापासून कौतुक पण करा. धन्यवाद.